माझा पुढचा प्रश्न असा आहे का मग हा जो व्यवसाय करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, तर हे ट्रेडर्स ह्याच्याकडे ॲज अ बिझनेस म्हणून बघतात का? आणि मग त्याला काही कॅपिटल लागतं का? कारण कुठचाही बिझनेस करायचा असेल तर आपल्याला एक बेसिक कॅपिटल लागतं. ह्याच्यावर तू काय सांगशील का? छान प्रश्न आहे. की कारण ट्रेडर लोक माझ्या मते ह्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघतायत की मला कुठलाही जॉब करायची गरज नाही, मला कोणाची कमिटमेंटची गरज नाही. पण द लाईकली सोनाली सेड की जेव्हा मी एखादा व्यवसाय करतो तेव्हा मला कुठलं कॅपिटल लागतं का? कुठलाही व्यवसाय उभा करण्यासाठी कॅपिटल लागतं. कॅपिटल म्हणजे काय? तर एखादा आपल्याला फ्रँचायझी घ्यायची. आपण एक उदाहरण घेऊया की मला एक आईस्क्रीम पार्लर चालू करायचं आहे. तर मला काय करायला लागेल? तर मला एक फ्रँचायझी फी द्यायला लागेल. शॉपसाठी जी काही रिक्वायरमेंट आहे की मला फ्रीज घ्यायला लागतील, मला काहीतरी छोटं इंटिरियर करायला लागेल, या सगळ्यासाठी मला एक 10-12 लाख रुपयाचा खर्च आहे. आणि जेव्हा मी 10-12 लाख रुपये टाकीन त्याच्यानंतर माझं रेव्हेन्यू जनरेशन चालू होईल. मग ट्रेडर असा विचार करतो का? तर ट्रेडरला हे कळतच नाही की मला कॅपिटल लागतं. मग तो करतो काय? तर तो 100 रुपये जेव्हा माझ्याकडे असतात तेव्हा ॲक्च्युली 500 रुपयावरती ट्रेडिंग करायला लागतो आणि तो म्हणतो मला 500 रुपयावरती रिटर्न मिळेल. आणि जेव्हा 500 रुपयावरती रिटर्न बनतो तेव्हा त्याला असं वाटतं की छान झालं आहे. आणि जेव्हा पैसे जातात तेव्हा ते 500 रुपयावर जातात, ते 100 रुपयावर जात नाहीत. त्यामुळे मोस्ट ऑफ द ट्रेडर मेक्स लॉसेस इन टू द लिव्हरेज पोझिशन. याला आपण असं म्हणतो की ह्याला लिव्हरेज पोझिशन आहे, की माझ्याकडे पैसे नसताना मी पोझिशन घेतलेली असते. तर ह्या लोकांकडे कॅपिटल नसतं. त्यांना ॲक्च्युली कळतच नाही की कॅपिटल म्हणजे काय. त्यांना कुठल्याही रिस्क समजत नाही. रिस्क म्हणजे काय? की तो ओव्हर ट्रेडिंग करतो आहे, की माझ्याकडे 100 रुपये असताना मी 500 रुपयाची पोझिशन घेतो आहे, म्हणजे मी ओव्हर ट्रेडिंग करतो आहे. आणि ओव्हर ट्रेडिंगचे लॉसेस खूप मोठे आहेत, की माझ्याकडे 100 रुपये असताना मी 500 रुपयाचं ट्रेड करतो आणि जेव्हा मार्केट निगेटिव्ह रिटर्न देतं तेव्हा मला 500 रुपयावरती निगेटिव्ह रिटर्न मिळतो. याला आपण असं म्हणतो की ओव्हर ट्रेडिंग करणं. या सगळ्यामध्ये सिक्युरिटी रिस्क आपण ज्याला म्हणतो, की त्याला रिस्कच समजत नाही की अंडरलाईन काय आहे. की माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि मी 500 रुपयाचा ट्रेड केला आहे, तर मला 500 रुपयावरती नुकसान होणार आहे. तर अंडरलाईन रिस्क त्याला समजत नाही की मार्केट नक्की काय करणार आहे या सगळ्यावरती. आणि तो ह्या सगळ्याकडे एखादा लहान मुलगा जसं एखाद्या गोष्टीला खेळणं म्हणून बघतो, तसं मला असं वाटतं की ही सगळी जी लोकं आहेत की ज्यांना कुठलंही गोष्टीकडे कसं बघायचं समजत नाही आहे, तर इस्पेशली हे जेन्झीज लोक आहेत, ही ॲपकडे खेळणं म्हणून बघतायत. की मला इझिली ॲक्सेस मिळतो, मी कुठल्या तरी एखाद्या ॲपमध्ये लॉग इन करतो, मी माझा पॅन नंबर टाकतो, माझा मोबाईल नंबर टाकतो, ईमेल आय टाकतो आणि मला असं वाटतं की आता हे खेळणं चालू झालं आहे आणि आता हा खेळ आहे व्हिडिओ गेमसारखा. आणि मग त्याच्यानंतर 3-4-6 महिन्यांनी एखाद दिवशी मार्केट 2000 पॉईंट तुटतं आणि माझे पैसे संपतात. मग पैसे जेव्हा संपतात तेव्हा तो ॲक्च्युली ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही की माझ्याकडे कॅपिटल नव्हतं, मला सिक्युरिटी रिस्क समजली नाही, मी ओव्हर ट्रेडिंग केलं आणि तो म्हणतो मार्केट खराब आहे. आणि तो मार्केटला दोष देतो आणि मार्केटमध्ये कधीच परत येत नाही. तर ट्रेडिंग विल नेव्हर मेक यू रिच.